learn and I will give more information about our skeletal system and the skin. What is meant by skeletal system and what their function? Today I will telling you. So what is meant by skeletal system? First, what is a skeleton? Skeleton म्हणजे काय? अस्थि. आपला जो हाडांचा सापळा आहे त्याला आपण अस्थि संस्था म्हणतो. स्केलेटल सिस्टम म्हणजे जसे आपल्या बॉडी मध्ये वेगवेगळ्या सिस्टम्स आहेत त्याप्रमाणे. व्हॉट इज द फंक्शन ऑफ स्केलेटल सिस्टम किंवा काय वर्क आहे? द फर्स्ट डेफिनेट शेप. तुमच्या बॉडीला जो डेफिनेट शेप आलेला आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे स्केलेटल सिस्टम. सेकंड इज प्रोव्हाइड सपोर्ट. आपण जे उभं राहतो वी एबल टू एनी वर्क फॉर रायटिंग, drinking, walking, running, bending. It's all the credits goes to skeletal system. Provides support. Okay? आणि protects delicate organ. आता delicate म्हणजे काय? जे खूप नाजूक अवयव आहेत आपल्या बॉडीमध्ये. फॉर एक्झाम्पल ब्रेन आहे, हार्ट आहे, लंग्स आहेत, इंटेस्टाइन्स आहेत, वेगवेगळे ऑर्गन्स आहेत. या सगळ्या ऑर्गनला किडनी आहे. सगळ्या ऑर्गन्सला सेफ ठेवायचं काम, प्रोटेक्ट करायचं काम आपली स्केलेटल सिस्टम करत असते. आणि हिला जे आवरण आहे वरचं जे स्किन आहे, ठीक आहे. आज आपण फक्त स्केलेटल सिस्टमचा विचार करणार आहोत आणि नंतर नेक्स्ट लेक्चरला स्किनचा. तर बघा याच्यामध्ये आता स्केलेटल म्हणजे हाड, अस्थि संस्था, टाइप्स ऑफ बोन आले याच्यामध्ये, ठीक आहे. आपल्या बॉडीमध्ये तुम्ही जर समोर आठवलं तुम्हाला असं काहीतरी असं सपाट लागतं, पाठीला हात जर ठेवला वी फील फ्लॅट. म्हणजे लक्षात घ्या आपले जे बोन्स आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. आता जर तुम्ही हँडचं ऑब्झर्वेशन केलं तर वेगवेगळे दिसत की मग तसंच टाइप्स ऑफ बोन्स, फ्लॅट बोन्स, सपाट बोन्स, ठीक आहे. स्मॉल बोन्स. आपल्या बॉडीमध्ये काही जे बोन्स आहेत ते एकदम लहान आहेत, त्यांचं स्ट्रक्चर लहान आहे म्हणून त्यांना म्हणायचं स्मॉल बोन्स. इरेग्युलर बोन्स कसे आकाराचे, वाकडे तिकडे, गोल, त्रिकोणी. आणि सगळ्यात मोठा जो पायामधला आहे त्याला आपण लॉंग बोन म्हणतो. लक्षामध्ये मग माझ्या मागे फक्त एकदाच रिवाइज करायचं, रिपीट करायचं. टाइप्स ऑफ बोन्स, फ्लॅट बोन्स, स्मॉल बोन्स, इरेग्युलर बोन्स, लॉंग बोन्स. त्याच्यानंतर जॉइंट्स. आता बघा जर मी तुम्हाला म्हटलं एक ऍक्शन दिली, बेंड एव्हरीवन, बेंड एव्हरीवन, वाकून बघा खाली, वाकले तुम्ही, वाकले. मग वाकता जेव्हा कमरेतनं वाकता वाकता तिथे बेंड होता, मग त्याचं एकमेव कारण आहे जॉइंट्स. हे बघा इथे होतो आपण, इथे पण बरोबर, गुडघ्यातनं आपला पाय वाकतो. हा, याचं एकमेव कारण आहे आपल्या बॉडीला स्केलेटल सिस्टमला जॉइंट्स दिलेले आहेत आणि ते दोन प्रकारचे आहेत. एक मूवेबल जे मूव्ह करू शकतात इकडं तिकडं, हे झाले मूवेबल जॉइंट. आणि इनमूवेबल म्हणजे जॉइंट आहेत परंतु ते हलू शकत नाहीत, त्याला जॉइंट आहेत परंतु ते हलू शकत नाहीत, त्याला म्हणायचं इनमूवेबल जॉइंट्स. आणि लक्षामध्ये लास्ट पॉइंट बघायचा आपल्याला, टाइप्स ऑफ जॉइंट्स. माझ्या मागे म्हणा हिंज जॉइंट, तो सगळ्या आपल्या पांढऱ्यामध्ये असतो, ठीक आहे. त्याच्यानंतर बॉल अँड सॉकेट जॉइंट, तो जो जॉइंट आहे बॉल अँड सॉकेट जॉइंट तुम्हाला माहिती आहे शोल्डर मध्ये. त्याच्यानंतर कशामध्ये आपण काय तो गुडघ्यातला बॉल सरकला, गुडघ्यासाठी वाटी बॉल सारखा म्हणून बॉल अँड सॉकेट जॉइंट. आणि ग्लायडिंग जॉइंट म्हणजे जो गोल गोल फिरतो, आपल्या रिस्ट आहे फिरते का. त्याच्यानंतर आपला एंकल जॉइंट आहे, गोल गोल असं आपण करू शकतो की नाही, तो झाला ग्लायडिंग जॉइंट. सो रिपीट मी लास्ट. टाइप्स ऑफ जॉइंट, हिंज जॉइंट, बॉल अँड सॉकेट जॉइंट,